या या मौसम या ना पुढे या हा सगळे उभे राहू. बघ तू जयेश भाऊच्या बर्थडे निमित्त आम्ही पांढरापूर येथे जे आपले गायी आहेत जिला आपण देवता मानतो, तर आज आम्ही इथं एक त्यांना चारा वाटप करण्यासाठी आलो होतो. आम्ही विचार केला की बड्डे नाही साजरा करायचा, गरीब तोच बड्डेचे सर्व पैसे जयेश भाऊंनी गरीब लोकांना अन्नदान आणि गावोगावी आपण द्यायचा. आता आमची पुढची योजना आहे की ज्या लोकांनी फाशी घेतली गावोगावी जाऊन त्यांच्या घरी जाऊन आम्ही आमची निधी उपलब्ध करणार आहेत. दुसरी गोष्ट, आमचं ना राजकीय कुठल्याही काय संघटनेशी आमचा संबंध नाही. एकच की सगळ्यांचं म्हणणं होतं की जितू भाऊ तुम्ही पुढे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जितेंद्र दत्तात्रय देसले उर्फ जितू देसले धुळेश्री. मी एक बॉडी बिल्डर जो आपल्या धुळे जिल्ह्यासाठी एक रात्रंदिवस काम करतो की माझा धुळे जिल्ह्यातील कित्येक पोरं असे आहेत की ते अल्कोहोलचं प्रमाण जास्त प्रमाणावर घेत आहेत. त्यामुळे मी एक शपथसुद्धा घेतली की गावोगावी फिरतो. आज माझा लंगोटी मित्र, जीवाला जीव देणारा जयेश गवडी, जो रात्रंदिवस माझ्यासोबत या कार्यासाठी आणि माझ्यासोबत सर्व हे माझे मित्र असतात, तर आम्ही एक विचार केला की आपण ना DJ लावता, ना ढोल ताशे लावता, ना केक कापता, आपण एक असा समाज उपक्रम राबवू की लोकांना असं म्हणजे वाटायला पाहिजे की आज आपण नाही केला तर दुसरं कोणी नाही. कारण की आजकाल आपण बघतोय की भरपूर गरीब लोक आहेत. आता आम्ही विचार केला आहे की आता पुढे आपण आदिवासी लोक आहेत जिथं आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, की त्याविषयी आम्ही विचार केला की कर्जबाजारी शेतकरी एवढी आत्महत्या करतो की आम्ही स्वतः पैसे गोळा करून त्या बड्डेचे पैसे आम्ही त्या लोकांना सुपूर्द करणार आहेत की ज्यांनी आत्महत्याग्रस्त, ज्यांनी फाशी घेतली. दुसरी गोष्ट, आम्ही नवीनच एक युवा मंच तयार करणार आहेत, जितू देसले युवा मंच म्हणून. त्याची आज मी ओपनिंग करतोय आणि आज मी सांगतोय तुम्हाला की आपल्या धुळे जिल्हा पूर्ण खानदेशभरात मी FBला सुद्धा टाकलं आहे की तुम्हाला कसलीही मदत पाहिजे, कसलंही विचारायचं असेल, बॉडी बनवायची असेल, काय कसल्याही कुठल्या गोष्टी विचारायच्या असतील, जे व्यायामाविषयी ते मी फ्री न पैसे घेता सांगणार आहे. आणि आज बड्डेविषयी आम्ही सर्व मित्रांनी एकच विचार केला आहे की आपण एक सामाजिक कार्य करायचं आणि या म्हणजे सामाजिक कार्यातून आपल्या ज्या खानदेशात मी यात दाखवायचं की लोकांना की गरीब असं बोलायला नाही पाहिजे की मी गरीब आहे. सर्व या आपण एक स्वभाव आणि एकच लोक आहोत. नमस्कार. आणि आज आपण